बसून राहता कारण संघर्ष हा आपला पाठीला थांबलेला आहे. आपण काही वाटेवर जगणारा आलेला नाही. आपण शेतकऱ्याची अवलाद आहे. आपल्याला शेती आणि मातीशी आपलं चांगलं नातं आहे. इथे एक आणि 2 घंटे बसून राहिल्यानं काय आपण मरणार नाहीये. उभं आयुष्य आपलं संघर्षात गेलेलं आहे. त्यामुळे आमच्या बापाचे कष्ट आम्ही पाहिजे. आमच्या बापाच्या टाचावरती पडलेल्या भेगा आम्ही जणून पाहिल्यात. मग आम्हाला संघर्ष करण्याचं शिकवायची गरज नाहीये साहेब. कारण आम्ही आमच्या चांगल्या आमच्या माईच्या आमच्या बापाच्या टाचावर पडलेल्या भेगा जणून पाहिल्या. त्यामुळे संघर्ष करणं आम्हाला सांगायची गरज नाहीये. आम्ही काही अदानीच्या आम्ही काही अंबानीच्या घरात जन्मलो नाहीये साहेब. आम्ही तुम्हाला काय मागतो? आमचा बाप जगवण्यासाठी हा देश जगवण्यासाठी हे देश पोचण्यासाठी आमच्या शेतकरी बापाची कर्जमाफी मागतो साहेब. त्याला हक्काचे हेक्टरी 50,000 मागतो साहेब. कोर्टवाडीच्या गावामध्ये एक 60 तलाव मागतो साहेब. तुम्ही न मागता खासदारांना पेन्शन देता. तुम्ही न मागता आमदारांना पेन्शन देता. त्यांना गाडी घ्यायला पैसे देता. मग दुर्दैव आमच्या शेतकऱ्याचं तो शेतकरी उद्या देशाला पोचतो. आज त्या शेतकऱ्यावर पाडाला लटकून फाशी घेण्याची वेळ आहे साहेब. मी त्या पूर्ण पट्ट्यातून येतो. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून आमच्या जिल्ह्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली साहेब. आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं. आम्ही त्या निवेदनमध्ये नमूद केलं होतं की साहेब आज ही परिस्थिती उद्भवली की आज आमचा शेतकरी बाप फाशी घेऊ शकतो. मग दुसऱ्या दिवशी त्याच पार्श्वभूमीवर आमच्या शेतकरी बापाने एका फाशी घेतली. म्हणजे आम्हाला कळून चुकलं आता कुठेतरी काही घडणार आहे. आमचा बाप मरणार आहे. पण दुर्दैव आम्हाला माहीत असून सुद्धा आमच्या बापाचं मरण आम्ही थांबू शकत नाही साहेब. कारण आम्ही शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतलाय. हे आमचं एक सर्वात मोठं पाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अरे शेतकरी म्हणलं की अभिमान वाटायचा. छाती फुगायची. अरे कुणबी म्हणलं की छाती फुगायची आणि तालीवाली व्हायची. कारण माझ्या महाराजांच्या काळामध्ये या हिंदवी स्वराज्यामध्ये राखीव फौज ही माझ्या शेतकरी बापाची होती. आणि दुर्दैव त्या शेतकऱ्या राजावरती माझ्या शिवरायांच्या मावळ्यांवरती आज एक दुर्दैव परिस्थिती आली की फाशी घेण्याची वेळ आली. आणि त्याच पार्श्वभूमीवर आणि त्याच प्रश्नावर माझ्या माय बहिणीला कुठेतरी उपोषणाला बसावं लागते. दुर्दैव आहे. काय वाटत असत त्या जीवाला वय 24 आणि अखंड पोटामध्ये पडलाय. अन्नाचा कण नाहीये. डोळ्यामधून अश्रूंचे थेंब वाहतात. अरे कुणासाठी? त्या अदानीचं कर्ज माफ व्हावं म्हणून. अर्ध्या अंबानीचं कर्ज माफ व्हावं म्हणून का अजित पवारचा 70,000 कोटीचा घोटाळा माफ व्हावं म्हणून त्या मुलीला उपोषणाला बसली का? अहो नाही साहेब. माझ्या शेतकरी बापाला त्याच्या हक्काचे मूलभूत अधिकार मिळावे म्हणून आज ती उपोषणाला बसली. तिच्या दुसऱ्या मागण्या काहीच नाही. आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आज आमची बहीण 8-10 दिवस 12 दिवस उपोषण करून तिथला प्रशासनाचा एकही अधिकारी तिथं भेटायला येत नाहीये. मग 6व्या दिवशी आम्ही तहसीलमध्ये बैलगाडी चालतो आणि तेव्हा कुठेतरी तुमच्या तहसीलदाराला जाग येते आणि ते तहसीलदार मग भेटायला येतात. मग तुम्हाला आम्ही चालल्यानंतर आम्ही दिसतो आणि आम्ही बाबासाहेबांना मानणारे आणि संविधानाला मानणारे पाहिजे आहोत. आणि आम्ही संविधानाच्या चौकटीत बसून आंदोलन केलं होतं. हे तुम्हाला मान्य नव्हतं. आणि आम्ही संविधानाच्या बाहेर जाऊन ज्यावेळेस बैलगाडी जाळली त्यावेळेस तुम्हाला आम्ही दिसलो. म्हणजे आज संविधान आम्ही मानतो पण संविधान इथले शासकीय अधिकारी इथले प्रशासन आणि इथले हरामखोर नेते मानत नाही आहेत. म्हणजे आम्ही बैलगाडी जाळल्यावर तुम्हाला आमचं उपोषण दिसलं पण आम्ही शांततेत बाबासाहेबांच्या मार्गाने ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस दिसलं नाहीये. अरे त्यामुळे एक सांगतो आज आपण सगळे एका जातीसाठी नाहीये. कुठल्या धर्मासाठी नाहीये. किंवा कुठल्या समाजाला मंदिर मागण्यासाठी नाहीये. किंवा मुस्लिम समाजाला मस्जिद मागण्यासाठी नाहीये. माझा शेतकरी पाहत होतावा म्हणून आम्ही इथं जमलो. कारण आम्ही कधी जातीच्या प्रश्नावरती आम्हाला इथं पेटवल्या जात आहे. आणि जातीच्या नावावरती आमच्या हातामध्ये दगडं दिल्या जातात. धोंडे दिल्या जातात. आणि माझ्या बापाचे मूलभूत अधिकार मागण्यासाठी आज तुम्ही आम्हाला हे करत नाही.
जातीचा जरी संघर्ष असला तर आज प्रशासनाला जाग आली असती, पण आज दुर्दैव माझ्या शेतकरी बापाचं या चला पोचण्यासाठी कोणी नाहीये. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. तो शिवाय